चंदनझिरा येथील मुख्य रस्त्याचे शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या हस्ते उद्घाटन। कामे न करता श्रेय लाटण्याची त्यांची सवय, आमदार गोरंट्याल यांच्यावर नाव न घेता खोतकर यांची टीका। जालना महानगरपालिका हद्दीतील चंदनझिरा येथील मुख्य रस्त्याच्या कामाचे उद्घाटन आज सोमवार माजी राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते पार पडले। आज दिनांक 22 सोमवार रोजी चंदनझिरा येथील हॉटेल इंद्रायणी ते हनुमान मंदिर पर्यंत सिमेंट काँक्रिटीकरणाचा रस्ता बनवावा अशी मागणी कित्येक दिवसापासून स्थानिक नागरिकांची मागणी होती, परंतु याकडे वारंवार नेत्यांनी दुर्लक्ष केले होते, ज्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालवित असताना अनेक लोकांचे छोटे मोठे अपघात झालेले आहेत। एकमेकांना धक्का लागून वादविवाद सुद्धा झालेले आहेत। या रस्त्यासाठी विविध संघटनांनी प्रशासनाला निवेदन दिले, रास्ता रोको आंदोलने, मोर्चे काढले, परंतु अद्यापर्यंत रस्ता न झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता। माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांनी या रस्त्यासाठी प्रस्ताव पाठवला आणि मंजूर करून आणला। तब्बल 3 कोटी रुपये खर्चून सदरील रस्ता काँक्रिटीकरण होणार आहे। याचे आज मोठ्या थाटात अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले। यावेळी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबतच चंदनझिरा येथील स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। यावेळी बोलताना खोतकर म्हणाले की मुख्यमंत्री शिंदे यांनी जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना आणलेल्या आहेत, ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करत आहोत। यावेळी आमदार गोरंट्याल यांचे नाव न घेता खोतकर यांनी गोरंट्याल यांच्यावर टोला लगावला आहे। स्वतः जलसम्राट म्हणून घेणारे शहरामध्ये 15-15 दिवस पाणी येत नाही। पैठण येथील जल योजना आम्ही आमच्या काळामध्ये मंजूर करून घेतलेली आहे, परंतु यांना श्रेय घेण्याची सवय असल्याने स्वतःला जलसम्राट म्हणून घेत असल्याचे गोरंट्याल यांच्यावर खोतकर यांनी टीका केली। मनामध्ये हा रस्ता माझ्या हातानेच व्हावा अशा प्रकारची नियती होती। मला असं वाटतं की लोकांनी आपल्याला बाजूला बसवलेलं आहे, आपण थोडं शांत बसावं। तर शांत बसून तरी किती बसायचं। माननीय मुख्यमंत्री महोदयाला विनंती केली, त्यांना सांगितलं की बाबा असा असा रस्ता आहे, तो फार वर्षाचा मागणी आहे। त्याने माझ्या समोर सांगितलं की तुला कार्यकर्त्यासाठी काम पाहिजे का लोकांसाठी। मुख्यमंत्र्यांना आवडलं। कदाचित या रस्त्याला मी 3 कोटी दिले, 10,000 लाखाचे मी तुकडे केले तर 30 तुकडे झाले असते आणि 30 कार्यकर्ते माझे खुश झाले असते। पण तुम्हाला कल्पना आहे, लोक येतात आणि उद्घाटन करून निघून जातात, कामाचं भूमिपूजन करून जातात। मी अभिमन्यूला सांगितलं मी तसा नाही जाणार, यंत्रणा घेऊनच जाईल, पोकल्यान घेऊन जाईल, जेसीबी घेऊन जाईल, साहित्य घेऊन जाईल, आणि आज ते सर्व घेऊन आलेल्या सोबत तुम्ही माझं होऊन पाहू शकता। पोकल्यान उभा आहे, जेसीबी उभा आहे, सर्व उभा आहे। हे आत्ता आपण नारळ फोडलं की 10 मिनिटांमध्ये त्या कामाला सुरुवात या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे ती चर्चा पुन्हा होणार नाही की भाऊ आले आणि फक्त नारळ फोडून गेले, बरोबर आहे। त्यामुळे हाही रस्ता शेवटी तुम्हाला कल्पना असेल की निश्चितपणे आम्ही जे बोलतो ते करून दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न या ठिकाणी करत आलेला आहे। या शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, या प्रश्नावरती अनेक जण बोलले, एवढे बोलले, सर्व बोलले। तुम्हाला कल्पना असेल की भास्कर आंबेडकर नगराध्यक्ष असताना मी मंत्री होतो, या खात्याचा मंत्री होतो, राज्यामध्ये मंत्री होतो त्यावेळेस। बस भास्करराव आणि मी दोघांनी मिळून आम्ही दोघंही भावासारखा वागलो आणि या शहराला ही जालना शहरासाठी असणारी जायकवाडीची थेट योजना, ही योजना मी आणि भास्कररावने मिळून या शहराला मिळून दिली। आता शेवटी